नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षा 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शनवरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल. तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस टेस्ट सिरीज, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये अवेलेबल असते. एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केले जाईल. ओके. आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ऍक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडवरला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LLB 5 इयर्स हा कोर्स आपला असेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. तर फर्स्ट प्रश्न आहे आपला, ऑक्टोपसला किती हृदय असतात? तर आपल्याला ऑप्शन्स आहेत, 1 असतो, 2 असतो, 3 असतो का 4 असतो. तर इथेच तुम्ही लॉक करा तुमचं आन्सर, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन किती आहे, तुम्हाला किती जनरल नॉलेज आहे किंवा किती तुम्ही अपडेटेड आहात हे कळेल. ओके. तर करेक्ट आन्सर आहे 3. तर ऑक्टोपसला 3 हृदय असतात. तर त्यातलं एक हृदय बॉडीमध्ये रक्त फिरवतं आणि जे बाकी 2 शिल्लक राहिलेले हृदय असतात ते रक्त पंप करतात. ओके. तर त्यांच्या रक्तामध्ये ना तांबे, कॉपर रिच प्रोटीन, हेमोसायनिन असतं आणि ऑक्टोपसचं रक्त हे ब्ल्यू कलरचं असतं. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. इस्रायलचे सध्या कोणत्या देशाशी युद्ध सुरू आहे? तर आपल्याकडे 4 देशांचे नावं आहेत. फर्स्ट आहे इराण, सेकंड आहे पॅलेस्टाईन, थर्ड आहे जॉर्डन आणि फोर्थ आहे सिरिया. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो पॅलेस्टाईन. तर मित्रांनो, तुम्हाला हे माहितीच असेल, जेव्हा पॅलेस्टाईन मधल्या हॅमस ग्रुपने इस्रायलवरती आक्रमण केलं होतं तेव्हा त्याचा बदला घेण्यासाठी इस्रायलने 7 ऑक्टोबर 2023 रोजी पॅलेस्टाईन विरुद्ध युद्ध पुकारलं होतं. ओके. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. महाराष्ट्रातील सर्वात मोठा औष्णिक ऊर्जा प्रकल्प कुठे आहे? तर आपल्याकडे 4 शहरांचे नाव आहेत. फर्स्ट आहे चंद्रपूर, सेकंड आहे धुळे, थर्ड आहे नागपूर आणि फोर्थ आहे गडचिरोली. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो चंद्रपूर. तर महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा औष्णिक ऊर्जा प्रकल्प म्हणजेच थर्मल पॉवर प्लांट हे चंद्रपूरमध्ये आहे, ज्याचं नाव चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन आहे आणि याचा वापर वीज निर्मितीसाठी केला जातो. चंद्रपूरमध्ये आलेल्या पॉवर प्लांटची कॅपॅसिटी ही 2920 मेगावॅट तयार करण्याची आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. अलीकडेच आपल्या राष्ट्रपतींनी भारतरत्न कोणाला दिला आहे? तर आपल्याला ऑप्शन्स मध्ये मित्रांनो 4 व्यक्तींची नावं आहेत. फर्स्ट आहे KC धावरे मासांगी, सेकंड आहे मनोरंजन साहू, थर्ड आहे हेमचंद्र गोस्वामी आणि फोर्थ आहे कर्पूरी ठाकूर. तर करेक्ट आन्सर आहे कर्पूरी ठाकूर. तर मित्रांनो, कर्पूरी ठाकूर हे 1977 मध्ये बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यासोबतच ते स्वातंत्र्यासाठी सुद्धा लढले होते आणि त्यांनी त्यांच्या वेळेस बिहारमध्ये खूप विकास देखील केला होता आणि ते असे पहिले व्यक्ती होते ज्यांनी बिहारमधल्या मागासवर्गीय लोकांसाठी लढले होते आणि त्यांना रिझर्वेशन भेटून दिलं होतं. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, भारताचं संविधान कधी लागू झाला होता? तर आपल्याकडे 4 दिनांक आहेत. फर्स्ट आहे 26 जानेवारी 1947, सेकंड आहे 26 जानेवारी 1950, थर्ड आहे 15 ऑगस्ट 1950 आणि फोर्थ आहे 15 ऑगस्ट 1947. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 26 जानेवारी 1950. आणि याच दिवशी 1949 मध्ये आपल्या देशाचं संविधान स्वीकारलं गेलं होतं
आणि तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 आणि त्या दिवसापासून संविधान लागू करण्यात आलं होतं. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर कोणते आहे? ओके, तर आपल्याला आता पहा ऑप्शनमध्ये 4 शिखरांची नावं आहेत. फर्स्ट आहे अंजनेरी, सेकंड आहे तारामती, थर्ड आहे साल्लेर आणि फोर्थ आहे कळसुबाई. तर करेक्ट आन्सर आहे कळसुबाई. तर महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर हे कळसुबाई आहे आणि त्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यातील आहे. या शिखराची म्हणजे कळसुबाई या शिखराची उंची ही 5400 फूट इतकी आहे. ती मीटरमध्ये 1696 मीटर इतकी होती आणि याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि या शिखराचे नाव कळसुबाई देवीच्या नावावरून पडलं आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे दिल्ली, सेकंड आहे मुंबई, थर्ड आहे बेंगलोर आणि फोर्थ आहे कोलकाता. तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे मुंबई. देशाची फायनान्शियल कॅपिटल म्हणजेच आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला ओळखलं जातं कारण मुंबई शहर हे देशामधला 30% इन्कम टॅक्स भरतो आणि देशातले 40% विदेशी व्यापार हा मुंबईमधून केला जातो आणि बरेच गव्हर्नमेंट बिल्डिंग जसं की RBI, स्टॉक मार्केट हे मुंबईमध्येच आहेत. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत शहरांचे. तर फर्स्ट आहे मुंबई, सेकंड आहे नाशिक, थर्ड आहे नागपूर आणि फोर्थ आहे पुणे. तर विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आन्सर आहे नागपूर. जसं की आपल्याला माहिती आहे मुंबई ही राजधानी आहे महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राची उपराजधानी ही नागपूर आहे आणि याला विंटर कॅपिटल असं सुद्धा म्हटलं जातं. चला तर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अयोध्या कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? तर आपल्याला 4 नदींचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे यमुना, सेकंड आहे गंगा, थर्ड आहे शरयू आणि फोर्थ आहे भगीरथी. तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो शरयू. तर अयोध्या ही शरयू नदीच्या किनारी आहे जी मानस सरोवरामधून येते आणि मग बिहारमध्ये जाऊन गंगेशी मिळते. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. भारताचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? आपल्याकडे 4 व्यक्तींचे नावं आहेत. शरद अरविंद बोबडे, NV रमणा, HJ कानिया आणि फोर्थ ऑप्शन आहे DY चंद्रचूड. तर आता आपल्याला याच्यातलं करेक्ट आन्सर चूज करायचे. तर करेक्ट आन्सर आहे DY चंद्रचूड. तर मित्रांनो सध्याचे सरन्यायाधीश हे धनंजय चंद्रचूड हे आहेत आणि सरन्यायाधीश म्हणजे देशाचा सर्वात मोठा जज असतो आणि ते सुप्रीम कोर्टचे लीडर देखील असतात. तर आता सरन्यायाधीशांची नियुक्ती आपले भारताचे राष्ट्रपती करतात. तर देशाचे पहिलेच सरन्यायाधीश हे HJ कानिया हे होते. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कशी झाली? तर आपल्याकडे 4 दिनांक आहेत. फर्स्ट आहे 26 जानेवारी 1950, सेकंड आहे 20 जानेवारी 1952, थर्ड आहे 15 ऑगस्ट 1947 आणि फोर्थ आहे 30 ऑगस्ट 1948. तर करेक्ट आन्सर आहे 26 जानेवारी 1950. तर भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही 26 जानेवारी 1950 रोजी झाली होती आणि हे सर्वोच्च न्यायालय आहे आणि हे दिल्लीमध्ये आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. किंग जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी यांनी शहराला दिलेल्या भेटीच्या स्मरणार्थ मुंबईतील कोणते प्रतिष्ठित स्मारक बांधले आहे? तर आपल्याकडे 4 स्मारकांची नावं आहेत. फर्स्ट आहे गेटवे ऑफ इंडिया, सेकंड आहे इंडिया गेट, थर्ड आहे सूर्य मंदिर आणि फोर्थ आहे कनियावाला बाग. तर करेक्ट आन्सर आहे गेटवे ऑफ इंडिया. तर याचं बांधकाम 31 मार्च 1911 रोजी मुंबई तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज सिडनहॅम क्लार्क यांनी सुरू केलं होतं आणि ब्रिटिश सरकारच्या काळात जे पाहुणे यायचे त्यांच्या वेलकमसाठी हे बांधलं गेलं होतं. ब्रिटिश जेव्हा 1947 मध्ये देश सोडून गेले तेव्हा ते याच गेटवे ऑफ इंडिया मधून गेले होते. चला तर पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? आपल्याकडे 4 व्यक्तींची नावं आहेत. फर्स्ट आहे वसंतदादा पाटील, सेकंड आहे वसंतराव नाईक, थर्ड आहे शंकरराव चव्हाण आणि फोर्थ आहे यशवंतराव चव्हाण. तर करेक्ट आन्सर आहे यशवंतराव चव्हाण. तर मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते आणि हे 1975 ते 1977 आणि 1986 ते 1988 या काळात महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री होते आणि त्यासोबतच ते 1988 आणि 1989 मध्ये भारताचे अर्थमंत्री आणि 1991 ते 1996 मध्ये भारताचे गृहमंत्री म्हणून काम केलं आहे. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर मित्रांनो आपल्याकडे 4 व्यक्तींचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे देवेंद्र फडणवीस, सेकंड आहे अजित पवार, थर्ड आहे एकनाथ शिंदे आणि फोर्थ आहे शरद पवार. तर करेक्ट आन्सर आहे देवेंद्र फडणवीस. तर देवेंद्र गंगाधर फडणवीस हे भारताचे जनहित पक्षातील नेते आहेत. ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत. ते नागपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते आणि 44 वर्षे मुख्यमंत्रीपद शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू. भारतीय शेअर बाजार सध्या जगात कोणत्या स्थानावर आहे? तर आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे फर्स्ट, सेकंड आहे सेकंड, थर्ड आहे थर्ड आणि फोर्थ आहे फोर्थ. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ. तर भारतीय शेअर बाजार सध्या जगात 4 स्थानावर आहे, म्हणजे फोर्थ नंबरवर आहे आणि भारतीय शेअर बाजार हा जगातील चौथा सर्वात मोठा शेअर बाजार झाला आहे. सोमवारी भारतीय शेअर बाजाराने हाँगकाँगच्या शेअर बाजाराला मागे टाकत हा मान मिळवला. भारतीय शेअर बाजाराचे एकूण मूल्य हे $4.33 ट्रिलियन वर आहे आणि त्याच्याबरोबर त्यांनी हाँगकाँगचा शेअर मार्केटला मागे टाकला आहे आणि त्याचा मूल्य $4.29 ट्रिलियन इतका आहे. चला तर मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबूया. या व्हिडिओमध्ये काही डाऊट्स असतील तर मला कमेंट थ्रू विचारा. हॅव अ गुड डे. थँक यू. बाय बाय.